Hello everyone, जय शिवराय. मायसेल्फ सानिका. वेलकम बॅक टू ऑल अबाउट स्किल पैसा 30 डेज सिरीज. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या डिजिटल सखी सानिका या चॅनलवरती. आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्किल पैसाच्या माध्यमातून स्किल पैसा ॲफिलिएट मार्केटिंगमधून तुम्ही पहिली अर्निंग कशी जनरेट करू शकता. तर बिलीव्ह मी हे खूपच इझी आहे, खूपच सिंपल आहे. जर मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता. जर का तुम्ही इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवू शकत असाल आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकता तर तुम्ही हे काम नक्कीच करू शकता. एवढे काम हे इझी आहे. यातला पार्ट 1 आहे छोटी गोष्ट. म्हणजेच मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. जेव्हा मला ऑनलाईन इन्कम स्टार्ट करायची होती तेव्हा मला वाटलं होती ऑनलाईन इन्कम करणे खूप अवघड आहे. पण जेव्हा मी स्किल पैसा जॉईन केलं तेव्हा मला समजलं की ऑनलाईन इन्कम करणे खरंच खूप इझी आहे. प्रोसेस एकदम सिंपल आहे. तुम्हाला एक ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग अप्लाय करायची ॲफिलिएट प्रोग्रामच्या माध्यमातून तुमची इकडे अर्निंग लगेच स्टार्ट होऊ शकते. स्किल पैसामध्ये तुम्हाला एक छोटीशी सक्सेस सिरीज म्हणजे की स्किल पैसामध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते ज्या माध्यमातून तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स कसं करू शकता. म्हणजेच ॲफिलिएट मार्केटिंग काय आहे, ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्ही लीड जनरेट कसा करू शकता, तुमचा जो प्लॅन आहे ते प्रमोट कसा करू शकता, लीड्स कशा जनरेट करू शकता आणि लीड्सला सेल कसं करू शकता आणि त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करू शकता. या सर्व गोष्टींचं उत्तर म्हणजे थोडक्यात ह्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ॲफिलिएट मार्केटिंग काय आहे ना ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या सिरीजमध्ये या ट्रेनिंग सेक्शनमध्ये बघायला मिळणार आहे. ही ट्रेनिंग म्हणजे थोडक्यात सक्सेस की आणि जर तुम्हाला बेसिक समजलं तर पुढे तुमच्यासाठी खूप इझी जाणार आहे. तर ह्यातलाच पार्ट 2 आहे आपला यातला की स्टेटस प्रमोट करणे. म्हणजे आता तुम्ही मार्केटिंग जॉईन केली आहे तर विदाऊट मार्केटिंग हे काम पॉसिबलच नाही. तर सुरुवातीला स्टेटस मार्केटिंगवर आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणाहून आपण मार्केटिंग करू शकतो, आपला प्लॅन प्रमोट करू शकतो त्या त्या ठिकाणी तुम्ही स्टेटस इंस्टाग्रामला स्टोरी ठेवायची आहे, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं आहे, रील, शॉर्ट, फेसबुक. तुम्ही इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि फेसबुक या तिन्ही प्लॅटफॉर्मचा यूज करून हे मार्केटिंगचं काम इझिली करू शकता. या माध्यमातून तुमच्या लीड जनरेट होतात आणि एवढी गोष्ट लक्षात ठेवा की जेवढ्या जास्त लीड्स असतील ना तेवढ्या जास्त तुमचे इन्कमचे चान्सेस असतात, तेवढ्या जास्त तुम्हाला इन्कम होऊ शकते. जेवढ्या जास्त लीड्स तेवढी जास्त इन्कम. यामधला नेक्स्ट पार्ट आहे आपला सेलिंग अँड अर्निंग. आता जेव्हा माझी पहिली अर्निंग झाली होती, माझ्याकडून माझा पहिला प्लॅन सेल झाला होता, तेव्हा जी इन्कम झाली होती, माझ्या वॉलेटला पैसे आले होते, तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता की खरंच प्लॅटफॉर्मवर अर्निंग होती का. सुरुवातीला मी पण या डाऊटमध्ये होते की खरंच अर्निंग होते का. कारण ऑनलाईन वगैरे जेवढं लिगल प्लॅटफॉर्म आहे तेवढं फ्रॉड पण चालू आहे. ज्या ठिकाणी आता तुम्ही आहात जेवढं तुमच्या मनात क्वेश्चन्स आहेत तेवढे माझ्यासुद्धा मनात क्वेश्चन होते. पण खरंच अर्निंग होते. आपले जेव्हा सेल्स जनरेट होते ना तेव्हा आपली अर्निंग पण होते. तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला 3 ते 4 स्टेटस ठेवणे कंपल्सरी आहे. त्याच्यामधून तुमच्या लीड्स जनरेट होतात. लीड्स कन्वर्ट कशा करायचा, सेल कसं करायचं ह्याचं सर्व ट्रेनिंग अवेलेबल असतं. हे सर्व तुम्ही जर गोष्टी फॉलो करत असाल तर तुमची सेल नक्की होणार आहे आणि त्या ठिकाणी तुमची अर्निंग पण लगेच स्टार्ट होते. आता ज्या तुमच्या लीड्स आहेत त्यांना तुमच्यासोबत काम स्टार्ट करायचं आहे तर ते तुमच्याकडून पॅकेज बाय करतात. तर जेव्हा ते पॅकेज बाय करतात तेव्हा कंपनीकडून तुम्हाला डायरेक्ट 70 ते 80% कमिशन प्रोव्हाइड होतं. ह्यालाच ॲफिलिएट कमिशन बोललं जातं. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 1-2 टिप्स देऊ शकते. पहिली टिप म्हणजे घाई करू नका. जेवढे पण मेंबर्स जॉईन होतात ते आपली कंपॅरिझन दुसऱ्याशी करतात. म्हणजे जे ऑलरेडी ओल्ड आहेत आणि त्यांची अर्निंग झालेली आहे तर ते घाई करतात की माझी अर्निंग पहिल्यांदा केव्हा होईल. तर तसं न करता सातत्य ठेवा, शिकण्यामध्ये सातत्य ठेवा. जेवढं तुम्ही जास्त शिकताल तेवढं तुमच्यासाठी. जे आता लेटेस्ट अर्निंग करत आहेत त्या ठिकाणी तुम्ही पण नंतर जाणार आहात. त्यांनी पहिल्यांदा शिकण्याला फोकस दिला आहे, शिकण्यावरती कॉन्सन्ट्रेट केला आहे, तेवढा टाइम दिला आहे म्हणून ते आता त्या लेवलला आहे. तर तुम्ही पण सुरुवातीला शिकण्यावरती फोकस करा. त्याच्यानंतर तुमची पण अर्निंग नक्की स्टार्ट होणार आहे. तर एवढं सांगेल की सुरुवातीला तुम्ही डेली 3 ते 4 स्टेटस ठेवायचे आहे. कंपॅरिझन करू नका. पहिली अर्निंग व्हायला थोडासा टाइम लागतो पण पहिली अर्निंग झाल्यानंतर तुमची तिथून पुढे अर्निंग जनरेट करायला तुम्हाला इझी जातं. त्यामुळे पहिली अर्निंग व्हायला थोडासा टाइम लागू शकतो पण तोपर्यंत तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, सातत्य ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स एवढंच होतं ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये स्किल पैसामध्ये की जॉईन करा, ट्रेनिंग अप्लाय करा आणि अर्निंग स्टार्ट करा. एवढी सिंपल प्रोसेस आहे. खूप सिंपल प्रोसेस आहे. हे तुम्ही पण नक्की जॉईन करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता ना. असं स्किल पैसा रिगार्डिंग किंवा ऑनलाईन अर्निंगबद्दल, डिजिटल स्किल्सबद्दल ह्या चॅनलवरती डेली व्हिडिओ अपलोड होत असतात. तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काय स्किल पैसा रिगार्डिंग डाऊट्स असतील तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर हे होतं की स्किल पैसामध्ये तुम्ही तुमची पहिली अर्निंग ॲफिलिएट प्रोग्रामच्या माध्यमातून कशी जनरेट करू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की एक तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर पहिल्यांदा ट्रेनिंगवरती फोकस करायचा आहे. डेली 3 ते 4 स्टेटस ठेवायचे आहेत. सोशल मीडियावरती म्हणजे थोडक्यात इंस्टाग्रामवरती स्टोरी, व्हॉट्सअपला स्टेटस
आणि फेसबुकवरती तुम्ही शॉर्ट्स वगैरे टाकू शकता, ग्रुप्स जॉईन करू शकता आणि त्या ग्रुप्समधून लीड जनरेट करू शकता. अशा थ्रू जेवढ्या जास्त तुमचं लीड जनरेट होणार तेवढ्या जास्त तुमचे सेल्स होणार, जेवढ्या जास्त सेल्स होणार तेवढ्या जास्त तुमचे इन्कम होणार. एवढी सिंपल प्रोसेस आहे. तुम्हाला डीपमध्ये शिकायचं असेल तर स्किल पैसा नक्की जॉईन करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचा एखादा क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.